Okay, dear students, welcome in this lecture. I want to tell you that we are going to cover all the questions answers. We are going to cover all the questions answers. Need not to worry about that. But I want to tell you that you just try to give answer if it is possible for you. After that, definitely I am going to give you answer. Doesn't matter. This is the first question which we were asked. This is okay. What does the poet pray to the Almighty for? मी शिकवताना असं शिकवेल की तुम्ही समोर बसलेत. राईट. व्हॉट डज द पोएट प्रे टू अल्मायटी फॉर? अल्मायटी म्हणजे काय? ओके, अल्मायटी म्हणजे गॉड. राईट. व्हॉट डज द पोएट प्रे? रवींद्रनाथ टागोरनी काय प्रेयर केली? देवाला. ठीक आहे. कशासाठी प्रेयर केली? त्याचा आन्सर काय आहे? थिंक ऑन इट. येस येस, रवींद्रनाथ टागोर प्रे टू गॉड. क्वेश्चनमध्येच आन्सर आहे बघा. रवींद्रनाथ टागोर प्रे टू अल्मायटी. रवींद्रनाथ टागोर प्रे टू अल्मायटी फॉर अवेकन म्हणजे जागृत होणे. अवेकन हिज कंट्रीमॅन. भारतातला प्रत्येक माणूस जागृत व्हायला पाहिजे. अवेकन हिज कंट्रीमॅन. अँड सेकंड पॉईंट इज दॅट ही शुड लिव्ह इन द हेवन ऑफ फ्रीडम. ही शुड लिव्ह इन द हेवन ऑफ फ्रीडम. नेक्स्ट, ऑल्सो ही शुड डू गुड थॉट्स, गुड वर्ड्स म्हणजे बोलणे, अँड गुड ॲक्शन. ओके. नेक्स्ट question is that what are the reason and dead habit compared to? What are reason and dead habit compared to? So try to understand what is question. Okay. What are reason and dead habits compared? म्हणजे रिझन आणि डेड हॅबिट कशाला कम्पेअर केलेल्या आहेत. सोपं आणि सिम्पल, काही जास्त त्याच्यात टेन्शन घ्यायची गरज नाही. डेड हॅबिट कशाला कम्पेअर केलेल्या आहेत? डेड हॅबिट्स कशाला कम्पेअर केलेल्या आहेत, हा क्वेश्चन आहे. सो डेड हॅबिट इज कम्पेअर्ड टू ड्रेरी डेझर्ट सँड. इथं दिलेलं आहे. डेड हॅबिट्स इथं दिसलं, कम्पेअर्ड झालेलं याला. उत्तर सापडलं. डेड हॅबिट इज कम्पेअर्ड टू द ड्रायरी डेझर्ट सँड. उत्तर मिळालं. आणि नेक्स्ट वन इज दॅट रिझन कशाशी कम्पेअर केलं आहे? रिझन. येस, रिझन सापडलं. रिझन इज कम्पेअर्ड टू, सोपं आहे, करा विचार, इज कम्पेअर्ड टू क्लिअर स्ट्रीम. ओके, उत्तर सापडलं. एकदम सोपं होतं ना? येस, इट इज सो सिम्पल. राईट. सो रिझनचं उत्तर इथंच आहे. डेड हॅबिट्स डेरी डेझर्ट असं लिहायचं आहे पूर्ण वाक्यामध्ये. रिझन वॉज कम्पेअर्ड टू क्लिअर स्ट्रीम अँड डेड हॅबिट वॉज कम्पेअर्ड टू डेरी डेझर्ट. ओके बेटा. ओके, ठीक आहे. कम्पेअर उत्तर बी दाखवून दिलं. नेक्स्ट, व्हॉट डज द पोएट विश फॉर? पोएटची इच्छा काय होती? पोएटची इच्छा काय आहे? येस. ओके, ह्या प्रश्नाचं उत्तर आणि ह्या प्रश्नाचं उत्तर सेम आहे. बोथ क्वेश्चन्स आन्सर सेम. ठीक आहे, दोघांचं उत्तर सेम राहील. का? कारण की त्याने देवालाच प्रेयर केलेली होती, म्हणजेच देवाला इच्छा बोलून दाखवली होती रवींद्रनाथ टागोरांनी. सो दॅट इज वाय द फर्स्ट क्वेश्चन आन्सर अँड द थर्ड वन क्वेश्चन आन्सर आर सेम. ठीक आहे. हे क्वेश्चन काही बोर्डाला विचारलं जाणार नाही, पण तरी मी तुम्हाला एक्स्ट्रा म्हणून दाखवले. ओके. नेक्स्ट,
यू नीड टू प्रिपेअर ऑल द क्वेश्चन्स आन्सर. ओके, तुम्हाला प्रिपेअर करावेच लागतील सगळ्या क्वेश्चनचे उत्तर. नॅरो डोमेस्टिक वॉलचा पाठ करावा लागेल. ठीक आहे. टायरलेस ड्रायव्हिंग म्हणजे काय पाठ करावं लागेल. स्ट्रेचेस इट्स आर्म, डेड हॅबिट्स, एव्हर वाइंडिंग अँड हेवन ऑफ फ्रीडम. हे पाठ केल्याशिवाय उत्तरं जमणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट, चला आता महत्त्वाच्या उत्तरांकडे आपण जाऊया. क्वेश्चन काय आहे बघू. क्वेश्चन आहे, इन युअर नोटबुक राईट डाऊन लाईन्स. इन युअर नोटबुक राईट डाऊन लाईन्स फ्रॉम द पोयम. तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन लाईन्स लिहा पोएमच्या. फ्रॉम द पोएम ॲज अ प्रूफ पाहिजे फॉर द फॉलोइंग. राईट. एकदम 5th स्टँडर्ड यू कॅन, इफ यू आर इन द 5th स्टँडर्ड यू कॅन राईट इट डाऊन आन्सर ऑफ द क्वेश्चन. टॅगोर विशेष फॉर नेशन वेअर पीपल आर ट्रूथफुल. ओके, पीपल ऑल आर ट्रूथफुल. ओके, आन्सर कुठे आहे. पीपल आर ट्रूथफुल. येस शोधा. येस, सर्च आन्सर. पीपल आर ट्रूथफुल. येस, इट इज अ answer. It is a answer where words come from the depth of the truth. Okay, where the word come from the depth of the truth. Truthful. Right. Next one is that the poet would like everyone to work hard. Okay, I have taught you work hard to reach their goal in the long run, to reach the perfection, long run, all these the points. मीन्स प्रत्येकाने हार्डवर्क केला पाहिजे. गोलपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येकाने हार्डवर्क केला पाहिजे. टू रीच द परफेक्शन. कुठे आहे उत्तर शोधा. फक्त लाईन शोधायची. यू नीड टू सर्च ऑनली लाईन ऑफ द पोएम. येस, उत्तर मिळालं. येस, इट इज अ आन्सर विच आय एम गिविंग यू राईट नाव. हे आन्सर आहे. ओके, नेक्स्ट, यू नीड टू राईट इट डाऊन इन द नोटबुक ॲज वेल. बोर्ड धरून शिकवतोय, समजून घ्या. सी, द पोएट विशेष दॅट एव्हरीवन इन दिस कंट्री होल्ड्स हिज हेड हाय इन डिग्निटी. मी तुम्हाला सांगितलं होतं होल्ड हिज हेड हाय मीन्स व्हॉट. उत्तर शोधा. कोणती लाईन आहे. सापडली असेल लाईन. दुसरीच्या पोराला सुद्धा उत्तर लिहिलेचं आली, सापडलं. बघून घ्या. व्हेरी गुड. नेक्स्ट, डी, द पोएट ड्रीम्स ऑफ नेशन. पोएट स्वप्न पाहतो नेशनचं. जिथं नॉलेज शुड बी फ्री फॉर ऑल. हे दुसरीच्या पोराला तर 200% येईल. ते तुम्हाला तर 10वीला प्रश्न दिला आहे. इट इज सो सिम्पल. नॉलेज इज फ्री. वेअर इज आन्सर. दिस इज आन्सर. ओके, नेक्स्ट वन. द पोयम इज अ प्रेयर. वेअर इट हॅज बीन मेन्शन. 9 number lines. ओके, 9 number lines. दी म्हणजे गॉड. दी म्हणजे काय. गॉड. राईट. वेअर द माइंड इज लेड बाय दी. लेड फॉरवर्ड बाय दी. ठीक आहे, तर याचं उत्तर सापडलं. नेक्स्ट, 9 नंबरची लाईन. हां, सेकंड पॉईंट. हा त्याच्यापेक्षा सोपा आणि छान पॉईंट आहे बघा. मॅच द पेअर. ओके, व्हॉट डज इट. मॅच द पेअर. सो स्टेप बाय स्टेप वी आर सॉल्विंग. मॅच द पेअर. ओके, रीड द कॉलम केअरफुली. काळजीपूर्वक वाचा. मॅच द एक्सप्रेशन्स विथ देअर मिनिंग. आत्ताच सांगितलं. द हेड इज हेल्ड हाय. द हेड इज हेल्ड हाय.
मॅच द पेअर कोणची येईल? यस, तुम्ही शोधलेल्या असतील. यस, अ पर्सन विथ सेल्फ रेस्पेक्ट अँड प्राऊड ऑफ पोसेसिंग. यू आर बीइंग परफेक्ट इन द आन्सर. ओके, नेक्स्ट, नॅरो डोमेस्टिक वॉल्स. नॅरो डोमेस्टिक वॉल्स. नॅरो 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 उत्तर सापडलं. नॅरो डोमेस्टिक माइंडसेट. 2चे उत्तर सापडले. ठीक आहे. हां, नॉलेज इज फ्री म्हणजेच नॉलेज इज गिवन टू ऑल. नॉलेज इज गिवन टू ऑल. चला, 4थं उत्तर द्या बरं. जस्ट गिव्ह मी आन्सर ऑफ द 4th. डेप्थ ऑफ ट्रूथ. यस, यस means sincerity of heart. Sincerity of heart. हे आन्सर आहे बी. बी आन्सर. ओके, नेक्स्ट, माइंड इज विदाउट फियर. जस्ट गिव्ह मी आन्सर. माइंड इज विदाउट फियर. यस, यस, माइंड इज विदाउट फियर. माइंड इज विदाउट फियर. ओके, ओके, यस, फियरलेस. ए फियरलेस पर्सन. ओके, नेक्स्ट वन. हां, पुढचं उत्तर देऊन बघा. स्ट्रेचेस इट्स आर्म. स्ट्रेचेस इन आर्म म्हणजे आपल्या ज्या बाजू आहेत त्याला स्ट्रेच करणे. व्हाय? व्हाय करा विचार. त्याचं उत्तर आहे एम ॲट परफेक्शन. एम ॲट परफेक्शन. व्हेरी गुड. नेक्स्ट वन. सगळे घेणार आपण, काळजी करू नका. वी विल टेक स्टेप बाय स्टेप इच अँड एव्हरी आन्सर. क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन. मी तुम्हाला सांगितलं होतं क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन म्हणजे लॉजिकल थिंकिंग. क्लिअर थिंकिंग म्हणजे याचं उत्तर आहे क्लिअर थिंकिंग. ठीक आहे. 7. 8 हे पण तुम्हाला सांगितलं. डेड हॅबिट्स म्हणजे डेड म्हणजे पुराण्या जुन्या. डेड हॅबिट्स. हॅबिट्स म्हणजे सवय म्हणजेच परंपरा. म्हणजेच परंपरा. तर डेड हॅबिटचं काय येईल? करा विचार. जुन्या परंपरा काय आहेत? ड्राईड झालेल्या आहेत, इनफर्टाईल झालेल्या आहेत, म्हणजे बंजर झालेल्या आहे. अँड लँड ऑफ सँड. ठीक आहे, उत्तर सापडलं. यस. आणि शेवटच्याचं एवर वाइंडनिंग थॉट अँड ॲक्शनचं उत्तर आहे ब्रॉडनिंग द आउटलुक अँड ॲटिट्यूड. ओके, आय हॅव गिवन यू each and every answer of the question. Doesn't matter. ओके, किती झाले? ओके, dear students, we are taking step by step each and every question answer. ओके, हिच्यात फक्त लाईन शोधायच्या होत्या. आपण लाईन शोधल्या, हिच्यात लाईन शोधल्या, हिच्यात मॅच द पेअर करून घेतल्या. हळूहळू तुम्हाला सगळ्यांचे उत्तर सांगितले. आय हॅव टोल्ड यू each and every answer of the question, but it is a time to stop the lecture because 13-14 minutes has done. 14 मिनटं झालेले. यूट्यूबला अपलोड व्हायला वेळ लागतो खूपच. तर पुढच्या लेक्चरला आपण पुढचे क्वेश्चन आन्सर बघूया. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. यू हॅव लिसन लेक्चर व्हेरी केअरफुली अँड आफ्टर अटेंडिंग दिस लेक्चर you must write it down all the answer in the notebook. all the answers in the notebook. जर तुम्ही आता हळूहळू जर अभ्यास करून घेतला, घरी राहून व्यवस्थितरित्या स्वतःला चांगली सवय लावून व्यवस्थित लिहून घेतला, दॅन यू विल गेट कॉन्फिडन्स. तुम्हाला कॉन्फिडन्स मिळेल. नंतर तुम्हाला खूप नंतर वेळ मिळणार नाही. राईट. सो राईट इट डाऊन इन द नोटबुक. थँक्यू व्हेरी मच.